कमी वेळ कसा जाईल याची काळजी घ्या. आता तुम्हाला बाकीच्या गोष्टी मैदानावरती माहीतच आहेत, काय करायचं काय नाही करायचं. जितका कमी वेळ मैदानावरती घेता येईल तितका कमी वेळ मैदानाच्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. हर्षद गावड यांच्याकडून प्रत्येक कॅच साठी विशाल यांना 100 रुपयाचं पारितोषिक मात्र जाहीर करण्यात आलंय. कमलाकर मात्रे साहेबांकडून एक पारितोषिक आलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो प्रेक्षक वर्ग कॅच घेईल, प्रेक्षकांनो आपल्यासाठी देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. चला मॅचला सुरुवात. पहिला बॉल, फायनलचा बॉल, पहिलाच बॉल त्या ठिकाणी मात्र फिरकावत असताना पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती एक सिंगल कंप्लीट. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा जॉईन होतील आजच्या दिवसामध्ये, ज्यांचा आपण आवाज कालच्या दिवसामध्ये देखील या स्पर्धेसाठी ऐकलात. तर क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर तुकाला मांगेला सर आहेत, जॉईन होत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. दोन्ही बाजूने महत्वाचे संघ आहेत, महत्वाचा मॅच सध्या सुरू झालेला आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलाय. पुढचा बॉल, आणखीन एक फटका छान खेळलाय सौरभ पाटील. टच मध्ये असलेला खेळाडू, त्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार 4. थँक्यू धनंजय पाटील यांचा आवाज आमच्या जोडीनं तुम्ही ऐकतात. फायनलचा मॅच, फायनलचा मुकाबला यशोदा महाराज आणि दुसऱ्या बाजूला क्वालिटी बॉईज. मॅचला झालाय सुरुवात. दुसऱ्या चेंडूवरती आलाय हा चौकार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटला जरूर लागला. पंच सांगतात की थोडं बाउन्स आलाय, बाउन्स, आणि तेच चित्र दिसलं होतं. हा फायनलचा मॅच आहे. एक गोष्ट तुम्ही उल्लेख केला धनंजय की महेश पाटील असा खेळाडू आहे यानं मागच्या 3 ग्रँड फायनल खेळलाय. आता ही 4थी ग्रँड फायनल खेळतोय. नक्कीच 3 सलग पर्वामध्ये आपण या खेळाडूला पाहिलं. 4थ्या पर्वामध्ये सध्या तो मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर दुसऱ्या बाजूला सौरभ स्लॉग इट, स्लॉग स्वीप केला. फटका खूप छान खेळला आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला भेदत. सौरभ पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक दमदार स्ट्रोक. चौकार. शिरगाव गावाचे विशी वर्दी मंदिर हाय सुंदर, अन यशोदा देव गावाचा बसलाय. थँक्यू. यशोदा महाराजचा संघ खेळतोय आणि बॅटिंग कालपासून आपण पाहिलं. बॅटिंग सौरभची. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. टॅप पद्धतीने केला कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फील्ड करतील एक धावे चेंडूवरती पूर्ण. एक धाव्यानं धावफलक पुढे जाईल. धावून पोहोचेल तो आता 10 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1-4-0 आणि त्यानंतर 4-1. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती 10. आणि तुकाराम सर आता ही शेवटची स्टेज आहे, महत्वाचा मॅच आहे. त्यामुळे डाव पेस तर दोन्ही संघाने आखलेले आहेत. महेश पाटीलच्या अगेन्स्ट पुण्यात अजय बागपुटला गेले. स्लाइस करायचं होतं बॉलला, मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळायचं होतं. क्षेत्र तर निवडलं होतं, परंतु पडल्यानंतर थोडा खाली राहिला बॉल. सरळ विकेट किपरच्या दिशेने मार्ग असताना पाहायला मिळाला. कल्पेशने गॅदर केल्या बॉलला. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा फलकावरती 10 धाबा. एक संगीत घेऊयात आणि त्यानंतर पुन्हा येऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. सध्या स्क्रीनवरती पाहिलं तर आपण हे शिरगाव गावातील सर्व आपले ग्रामस्थ आहेत. प्रेक्षक वर्ग त्या मॅचचा आनंद घेत आहेत. बरोबर मुख्य रस्ता आहे, त्या रस्त्याच्या बरोबर बाजूने देखील आपण पाहिलं तरी दृश्य सध्या दाखवले जात आहेत. उपस्थित असलेले सर्व आपले गावकरी, शिरगाव गावातील सर्व आपले ग्रामस्थ, त्यांना तुम्ही तिथे पाहतायत. गोलंदाज तयार होतात कल्पेश पाटील. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिलाच बॉल, फटका खूप चांगला खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. सौरभ यांच्या बॅटमधून काल षटकाराची भाषा बोलत होता, आज चौकारानं त्याने सुरुवात केलेली आहे. चांगली बॅटिंग. आणखीन एक चौकार. 4. थँक्यू. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला कालच्या दिवसामध्ये पूर षटकार पाहिले होते. आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर चौकारानं सुरुवात केली ती सौरभनं. चेंडू सीमारेषा पार गेल्या. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा कल्पेश पाटील. स्ट्रायकरला सौरभ. ऑफस्टंपच्या बाहेर हलक्या हातानं थोडंसं स्टेअर केलं गेलं. चेंडू चालय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला आता प्रेक्षक वर्ग भरपूर आहे. चॅम्पियन कोण होणार, शिरगाव प्रीमियर लीग 2025चा विजेता कोण होणार, त्याचा फैसला आता थोड्याच वेळात होणार आहे. म्हणून प्रेक्षक वर्ग आलाय हे शिरगाव प्रीमियर लीग चॅम्पियन कोण होणार ते पाहण्यासाठी. नक्कीच. एक पारितोषिक केलंय विनायक पाटील शाखा प्रमुख यांच्याकडून. अजयला 3 षटकारासाठी 1000.
फटका तर चांगला खेळलाय, चेंडू ऑन साइडला चाललाय, क्षेत्ररक्षक पाठला करतोय या बॉलचा. बॉल चाललाय प्रमोदला बीट करत, सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या पार. अजय पाटील यांच्या बॅट मधून चौकार. थँक्यू तुकाराम सर. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर खूप चांगली स्पर्धा रंगताना पाहायला मिळाली. चांगला परफॉर्मन्स पाहिलात, बॅटर बॉलरमध्ये रंगलेला पण युद्ध पाहिलं आणि प्रत्येकानं प्रत्येकाचं जे काम आहेत ना ते खूप छान पद्धतीने बजावताना पाहायला मिळालं. सगळ्यांनी जी भूमिका दिली आहे म्हणजे आयोजक समितीमधले सदस्य देखील आहेत, मेहनत त्यांची आहे, मेहनत त्यांची देखील भरपूर आहेत. प्रत्येकानं कदाचित पाठचा 1 महिना आहे ना म्हणजे होळीचा सण फक्त साजरा केला असेल, पण पाठच्या 1 महिन्यापासून 20-22 दिवसापासून फक्त या शिरगाव प्रीमियर लीगचा तो जास्त विचार केला असेल. ही कशी चांगली होईल, कशा पद्धतीनं याचं नियोजन करायचं आहे त्याच्यावरती चर्चा भरपूर केलेली आहे. ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू कट केला आहे, स्क्वेअर कटचा फटका, चेंडू चाला वेगानं, क्षेत्ररक्षक आहेत, पाठलाग करतील, पोचतील, फक्त चेंडू आणून नेण्यासाठी चेंडू सीमारेषा पार. चौकार. तुकाराम सर या खेळाडूला पाहिलं अजयला तर स्क्वेअर ऑफ द विकेट तो खूप चांगला खेळतो, म्हणजे पॉईंटला बीट करण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ्टमच्या बाहेरच्या बॉलला कालच्या दिवसापासून या खेळाडूला खूप चांगला खेळ आतापर्यंत मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मागच्या 1-2 सामन्यामध्ये काय तर बॅट थोडीशी शांत होती, पण आता मोठा मॅच आहे. अजयला माहिती आहे हा मोठा मॅच आहे, बडे मंच का बडा मंच आहे, तो धमाका भी बडा करणार आहे आणि तोच करण्याचा प्रयत्न केला जातोय. कव्हर पॉईंटला फील्ड केले गेले, धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होताना धावफलकावरती नजर टाकूया. 23 1.5 षटकांचा खेळ, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 23. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 23 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती शेष असेल. आक्रमण समोर करण्याचा प्रयत्न केलाय, फटका फसलाय, कॅच मैदानावरती घेतलाय, विकेट आलाय आणि या शेवटच्या बॉलवरती चांगला कॅच घेतलाय त्या ठिकाणी साहिल पाटील यांनी. त्याचंही मान्यवरांचं आगमन देखील काही वेळामध्ये होत आहे. 2 षटकांचा खेळ संपला, 23 धावा झाल्यात. 23 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलात. मान्यवरांचं आगमन देखील आपण पाहिलं तरी मंचाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13 आल्यात आणि बरोबर 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 23 धावा या धावफलकावरती लगावण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहेत. सध्या ही ग्रँड एंट्री आपण पाहू शकता, तिथे मान्यवर दाखल देखील आता काही वेळामध्ये होणार आहेत. प्रभाग समिती सीचे सभापती माननीय श्री यज्ञेश्वर आनंद पाटील साहेब, त्यांच्या जोडीने आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 7चे डॅशिंग माजी नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहेत. शिरगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण स्वागत करूयात प्रभाग समिती सीचे सभापती माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेब आणि वॉर्ड क्रमांक 7चे डॅशिंग नगरसेवक सदानंद पाटील साहेब. थँक्यू. गाणं चालू राहील कारण की थोडंसं मैदानाच्या मध्ये मॅचेस सुरू आहेत. मॅचच्या दिशेने जाऊयात. पुन्हा सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेबांचं स्वागत. प्रत्येक 6 साठी निखिल कडून या खेळाडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शुभम पाटील साठी महेश पाटील तयार. चांगला बॉल टाकलाय आणि महेश पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर शाखा प्रमुख विनायक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं. तुकाराम सर आता पारितोषिक आहेत ना, त्या पारितोषिकांचा वर्षा होणार आहे. नाही एवढे पारितोषिक येतील, कदाचित एक ऑडिटर ठेवावं लागेल, एक ऑडिटर बाजूला लिहायला ठेवावा लागेल की इतक्या आता कॅश प्राइस, कारण पहा फायनलचा मॅच आहे, फायनलचा मुकाबला आहे. महेश पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. लाईट मोर देखण्याचा मारा ऑफ्टमच्या बाहेर शबल केला आणि त्यानंतर ते गाणं आहे ना वो बुलाती है मगर जाने का नहीं, अगर आप गए तो खेलवे के बिना आने का नहीं. आणि बघूया काय घडलंय. इथे पंच इशारा करतील आउट.
काय घडलंय पुन्हा एकदा पाहूयात. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला महेश पाटील यांनी. त्या ठिकाणी विकेट किपरनं बॉल तर गॅदर केला आणि जवी हा बॉल बरोबर गॅदर केला. थोडंसं पुढे आले होते का चित्र ते दिसलं आणि तिथून बरोबर विकेट किपरनं चपलाई दाखवली होती. केटून बरोबर तिथे चपलाई दाखवली होती. त्यामुळे ही विकेट मैदानावरती आल्यात. फलंदाज मैदानाच्या बाहेर आल्यात. नवीन खेळाडू घनश्याम भोईर मैदानावरती येत आहेत. ज्या खेळाडूनं काल 5 बॉलमध्ये 23 धावेची गरज असताना एक चांगली झंझावती खेळी केली होती. सध्या ऑन कॅमेरा ही दृश्य आपण पाहतात. घनश्याम भोईर मैदानावरती येत आहेत आणि आज कशा प्रकारे ते खेळ करतील याच्यावरती नजर असणार आहेत. पाठीमागे गेलेला विकेट सध्या स्क्रीनवरती आपल्याला दाखवला जातोय. केटूची खास करून ती चपलाई पाहायला मिळाली. तुकाराम सर थोडंसं बरोबर लाईनच्या पुढे उभे होते आणि त्यानंतर विकेट किपरच्या चपलाईनं खेळाडू बाद झालेत. लक्षात यायला होतं की आपण थोडंसं प्रॉपिंगिरीच्या पुढे त्या बॅटिंग गिरीच्या थोडंसं पुढे आहेत आणि ते लक्षात आलं नाही आहेत. आणि एक गोष्ट उल्लेख केला तुम्ही, श्यामचा कालचा दिवस पूर्णपणे गाजवलाय त्याने. कोलवाट्यात त्याच्यानंतर ड्राईव्ह केला जातोय जोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड केला जाईल. आणि ज्यावेळेला नितीनजी गावडे आणि आम्ही चर्चा करतो आता श्यामनं कालच्या दिवसामध्ये जी खेळी साकारली ना त्याच्यामुळे अपेक्षा त्यांच्याकडनं वाढल्यात, आपल्या टीमच्या वाढल्यात. धावफलकावरती धावा धावून पोहोचल्यात 25-25. आणि घनश्याम भोईर यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. शाखा प्रमुख विनायक पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. ड्राईव्ह केला हलक्यात सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न केलाय. माहित आहेत समोर महेश पाटील आहेत. महेश पाटीलच्या अगेन जास्त काही करायचं तर नाही करायचं, फक्त सिंगल घ्यायची, स्ट्राईक रोटेशन करायचं हे मात्र अद्यावत करतात सौरभ पाटील. आणि क्लासिकल बॅटिंग कधी मारायचं कधी नाही मारायचं तुकाराम सर या बॅटरला परफेक्ट माहित आहेत. योग्य निवड करण्याचा प्रयत्न तिथे केला जातोय खास करून सौरभ करणं. शेवटचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलं होतं. चेंडू जोपर्यंत जाईल वेगानं क्षेत्ररक्षक आल्यात. हो फिल्डिंग कल्पेश पाटील, काय फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. वेगानं आलं लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. या षटकाचा खेळ पाहिला. या षटकामध्ये धावाच्या स्वरूपात गडी आला. धावा फक्त आल्या 4. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 27-27. सध्या मंचावरती आपण पाहिलं तरी सन्मान येते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 27 धावफलकावरती पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. प्रेक्षकांना तुमच्यासाठी संधी आहेत. षटकाराच्या बाहेर कॅच घेतलात तर कमलाकरजी मात्रे यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक दिलं जाईल. 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 2 ओव्हरचा खेळ बाकी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. साहिलनं जर विकेट एंट्री घेतली तर शाखा प्रमुख विनायक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना दिलं जाणार आहे. धावा धावफलकावरती 28-28. साहिल पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकरला फलंदाज श्याम ऑन स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न होता. जमीन लगत चेंडू जातोय डीपीडी रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत एकच धाव आहे चेंडूवरती पूर्ण. एक तर आजचा दिवस या क्वालिटी बॉईजने आपल्या क्वालिटी दाखवल्या आहेत, पण कालचा अक्षरच्या पराभवाच्या छायेतनं आपल्या टीमला जे बाहेर आणलेले आहेत तोही आहेत. ते आपण बघतोय पुन्हा एकदा स्ट्रायकर यांना सौरभ. 29 धावा. फटका खेचला ऑन साइडला. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. सौरभ पाटील यांच्या बॅट मधून कडक स्ट्रोक. 6 रन. वॉट अ शॉट. थँक्यू. आणि जसा चेंडू गेला ना सीमारेषेजवळ जात होता त्यावेळेला काही प्रेक्षक चाललेले होते त्या झेल टिपण्यासाठी, कारण बाहेर झेल टिपला तर त्यांच्यासाठी देखील कॅच प्राईज आहे आणि त्यामुळे ते देखील आहेत. कमलाकरजी मात्रे यांच्या माध्यमातून 100 रुपये आहेत म्हणजे ऐवजी झेल. पाठी प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर तुमच्यासाठी 100 रुपये. बँक बॅलन्स बढ़ाने का मौका, संधी आहे तुम्हाला. स्ट्रायकरला पुन्हा एकदा फलंदाज. आता स्विचिटचा प्रयत्न ऑन साइड लेग षटकार टोकला. त्यानंतर स्विचिट करण्याचा प्रयत्न साहिलने योग्य वेळेला स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉलची सांगता. धावा धावफलकावरती 35. मागच्या बॉलवरती तुम्ही इतका चांगला फटका खेळल्यानंतर ह्या शॉट सिलेक्शनची गरज होती का, हाही प्रश्न तुकाराम सर विचारला गेलेत. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल कोलबट पैसा टाकण्याचा बॉल. प्रयत्न तिथे केलाय. ड्राईव्ह केला बॉलला. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती विशाल आलाय. चुकी त्याने केलाय. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळेल. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलकावरती धावा जर पाहिला 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात.
36 धावा धावफलकावरती लगावल्या. 3.4चा आतापर्यंत खेळ संपला तुकाराम सर. 50च्या मिनिमम पुढे जायचं आहे. 50च्या 55 पर्यंत तुम्हाला पोहोचायचं तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते. नक्कीच होऊ शकते आणि तोच प्रयत्न चाललाय सध्याच्या घडीला. जर पाहिलं तर यशोदा महाराज या टीमचा की 50+ करायचे आहेत. 50+ करायचे आहेत. काही झालं तर त्या 50 धावांची वेस ओलांडणं आवश्यक आहे या मैदानावरती. आणि जोपर्यंत कालच्या दिवसातील 2 हिरो, एका बाजूला सौरव दुसऱ्या बाजूला श्याम, ही जोडी मैदानावरती आहेत. तर साहिल फुलटॉस बॉल, चेंडू चालला सीमा रेषे पार, षटकार. काय स्ट्रोक खेळलाय बरोबर समोर डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक खेळलेला. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या बरोबर वरती. आणि तुकाराम सर आपलं स्वागत पण त्याने षटकाराने केलं. त्याच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसून सकाळी त्यांनी कॉमेंट्री देखील केले, त्यामुळे तिथे पाठवलंय अभिवादनला. ऑफ्टमच्या बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. आणि कालच्या दिवसात हे 2 हिरो आहेत बघा. आपण तिन्ही खेळाडू पाड्या, एस फॉर श्याम, एस फॉर सौरव आणि एस फॉर साहिल. तिन्ही एस नावाचे आहेत आणि सक्सेस पण एस असतो. बघूया सक्सेस कोणाला मिळतोय. नक्कीच 43 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, कन्वर्ट करता नाही आला चेंडू. हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय बॉलवरती विशाल. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये खूप चांगली पाहायला मिळाल्यात. 2 धावा कंप्लीट झालाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 45 धावा धावफलकावरती लगावल्यात. काही सन्मान ते सन्मान आपण मुख्य मंचावरती घेऊयात, कारण की मान्यवरांना पुढच्या कार्यक्रमासाठी नक्कीच जायचं आहे. त्यामुळे सन्मान केला जाईल. सभापती माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांचा सन्मान आपण करूयात. हा सन्मान करण्यासाठी मी राजूदादा भोईर यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. माजी सभापती, प्रभाग समिती क चे सभापती आणि वॉर्ड क्रमांक 2 चे माजी नगरसेवक श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांचा सन्मान. जबाबदारी वाढवी समाज कार्याची सन्मान केला जातो सभापती माननीय श्री यज्ञेश्वर पाटील साहेबांचा. तर सन्मान करूयात वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग माजी नगरसेवक सदानंद पाटील साहेब. असं एक व्यक्तिमत्व आहे क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये. नक्की तुम्ही त्यांच्याकडे जाल त्यावेळी भरपूर गोष्टीची तुम्हाला मदत होत असते. आणि सदानंद पाटील साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी नितीन दादा गावडे यांना विनंती करतो. नितीन दादा आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग लोकप्रिय माजी नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाहिलं तसं व्यक्तिमत्व आहेत सदानंद पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान केला जातो. नितीन गावडे अग्री कॉमेडी किंग यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. नितीन दादा हा सन्मान मात्र त्या ठिकाणी केला. धन्यवाद. SPL मध्ये आपण भेट दिला त्याबद्दल दोन्ही मान्यवरांचा मनापासून आभार. कमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा आपण जॉईन होऊयात. फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय विशाल. प्रयत्न विशालचे खूप चांगले पाहायला मिळाले. एक घेतला, दुसऱ्यासाठी घनश्याम मात्र वळालाय. दुसरी धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. तुकाराम सर धावफलकावरती धावा वेगाने मारतायत. 47 धावा धावफलकावरती बनवल्यात. प्रयत्न यशोदा महाराज संघ करतोय. मागच्या वर्षामध्ये रनरअप राहिलेत. रनरअप नाही, चॅम्पियन पर्यंत पोहोचायचं आहे. तो प्रयत्न त्यांनी सुरुवात केलेली आहे. बिलकुल पिछले साल का खौफ टूटा था, स्वप्न टूटलं होतं. या वर्षी ते पूर्ण करायचंय. पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वप्न पूर्ण करायचंय, स्वप्नाचा पाठलाग करायचा आहे आणि स्वप्नपूर्ती होईपर्यंत थांबायचं नाहीये. चेंडू गेला सीमारेषेच्या पार. SPL षटकार. यापूर्वी मंगेश पाटील साहेबांकडून आपल्याला भेट आली होती. आता भीमसेन दादा यांच्याकडून आपल्या कॉमेंट्रीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं. तुकाराम सर, भीमसेन दादा धन्यवाद. आपल्या मनापासून आभार आहेत. आणि आमचे डीजे ऑपरेटर डीजे धनेश दादा आपल्यासाठी देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलं. ते आपण या ठिकाणी कलेक्ट करायचे आहेत. धावा धावफलकावरती 53-53. धन्यवाद. नक्कीच नेहमीच जे प्रोत्साहन असतं ना प्रादेशिक आपल्याला ऊर्जा देण्याचं काम केलं जात आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. टॉप पेट लागला आणि हा चांगला झेल महेश पाटील यांनी टिपलाय. धावफलक वाढवण्याच्या नादामध्ये विकेट गडी बाद झालाय. गाडी 27 नंबर वाला
आमचा यज्ञेश्वर पाटील आला, गाडी 27 नंबर वाला. आमचा यज्ञेश्वर पाटील आला, गाडी 27 नंबर बोला. आपण यज्ञेश्वर पाटील साहेबांचे सॉंग सध्या पाहतात आणि तिथे सौरभची इनिंग पहा. 14 बॉल मध्ये 31 धावेची एक महत्वपूर्ण इनिंग साकारून तो मैदानाच्या बाहेर गेलाय. संघ खुश असेल यशोदा महाराज संघ, कारण की या खेळाडूवरती दाखवलेला विश्वास. आणि तुकाराम सर, याच मैदानावरती ज्यावेळी राजूदादा भोईर यांनी गावकप शिरगाव गावकपचं जे आयोजन केलं होतं, त्या स्पर्धेमध्ये सौरभ पाटील या खेळाडूनं बायसिकल मिळवली होती. बायसिकल मॅन ठरला होता या वर्षामध्ये. तो खेळाडू मैदानाच्या बाहेर एक चांगली इनिंग साकारून बाद झालाय. आणि SPL मध्ये 3 षटकारासाठी भीमसेन त्याच्याकडे 500 रुपये आहेत. किरण यांच्यासाठी पारितोषिक होतं, परंतु स्ट्राईक घ्यायचे आहेत. घनश्याम भोईर यांना धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. ते मात्र आपण पाहिलं तर किरण यांना, किरण बाद. किरण, तुम्हाला भीमसेन दादा सांगतात बियर तर आता देऊ, 500 लावले पण ते नाही मिळाले, पण आता बियर देऊ. धन्यवाद. सर्व आहे म्हणजे यारी दोस्ती आहे, मैत्रीचे संबंध आहेत, कदाचित तेही जोपावण्याचा प्रयत्न या शिरगाव प्रीमियर लीग मध्ये देखील केला. 2 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहेत. धावा आहेत दाफलकावरती 53, 53 धावा दाफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत, 2 चेंडू, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. बघूया श्याम ऑन स्ट्राईक. काल मी म्हटलं होतं आज की श्याम किसके नाम, हा श्याम आहे. आजची संध्याकाळ वाट बघते त्या ट्रॉफीची, पण ट्रॉफी स्वतःच्या नाही भेटणार कोणाला. जसं आमचे विजय पाटील नेहमी सांगायचे, दिन है तो रात भी है, बादल है तो बरसात भी है, और आज का दिन आपका है ना, तो शाम के बाद आपके हाथ में ट्रॉफी भी है. ट्रॉफी पण असणार आहे आजचा दिवस आहे तर. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ, 2 बॉलचा खेळ, 2 चेंडूचा खेळ. लाईट कदाचित हेडलाईट चालू असेल तर थोडीशी बंद करा. शिरगाव प्रीमियर लीग आपण कालपासून ज्याचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने कालच्या दिवसापासून दाखल झाले आहेत. शेवटचे 2 चेंडू, 2 बॉल. स्ट्राईक एंडला श्याम कळा कमाल कर रे घनश्याम. चेंडू सीमारेषा पार. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 59, 59 धावा धावफलकावरती लगावण्यात आला. घनश्याम भोईर फायरिंग सध्या मैदानावरती तो करतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. दीपेशकडे संधी होती 100 रुपये मिळवण्याची, कॅच घेतली असती तर. फुल टॉस मैदानाच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तो बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. षटकार आणि निखिल पाटीलनं बाहेर कॅच घेतलाय. 100 रुपयाचे मानकरी निखिल पाटील करणार आहेत. धावा धावफलकावरती 65 धावा धावफलकावरती असणार आहेत. 65 धावा धावफलकावरती. धन्यवाद सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब आणि माझे नगरसेवक साधारणतः पाटील साहेब, धन्यवाद. आपण मोलाचा वेळ दिलात या स्पर्धेसाठी, त्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद असणार आहेत. आणि निखिल पाटील यांच्यासाठी कमलाकर म्हात्रे साहेबांकडून 100 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहेत. जो निखिलनं बाहेर कॅच घेतला त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावा धावफलकावरती 65, 66चा पाठलाग करायचा आहे. पण तुकाराम सर, शेवटच्या बॉलवरती जो आलेला षटकार, जसं आपण नेहमी म्हणतो की शेवटच्या बॉलवरती आलेल्या षटकारानं थोडासा माहोल जो असतो तो माहोल डगाऊनमध्ये होतो, त्यावेळी थोडासा डाऊन होत असतो. आणि जो कॅच व्हायला हवा तो कॅच नाही झाला, तो षटकाराच्या बाहेर गेला. दोन्ही गोष्टी योग्य जसं विश्लेषण केलं. शेवटच्या चेंडूवरचा तो प्रहार आहे तो थोडा परिणाम सोडून जातोय. पहिल्या 3 षटकामध्ये धावा नव्हत्या, 27 धावा होत्या, आणि नंतरच्या 2 षटकामध्ये 38 धावा आल्या. पहिल्या 27, नंतर 38. संघाची धावसंख्या 65, 66 याचा अर्थ 6 मारायचे. आदरणीय दीपक भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूयात. दीपक भोईर साहेबांचा आपण लगेचच सन्मान या ठिकाणी घेतोय. चेतनजी भोईर यांच्या सोबत आपण सन्मान या ठिकाणी करूयात. दीपकजी भोईर साहेबांचा सन्मान केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहकार्य 5000 रुपयाचं सहकार्य लाभल्यात असं व्यक्तिमत्व दीपक भोईर साहेब. निखिल पाटील या निखिल 1000 आहेत. 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभल्यात. चला, चेतन भोईर आपल्या सोबत हा सन्मान केला जाणार आहे. चला, फिल्डिंगला बा यशोदा महाराज
टीम यशोदा महाराज संघ मैदानाच्या आतमध्ये चला, सहकार्य करणं गरजेचं आहे. फायनलची मॅच बरोबर उजेडामध्ये संपन्न होणं गरजेचं आहे. कमलाकर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते निखिल पाटील यांना 100 रुपयाचं पारितोषिक आपण देऊयात. निखिलनं कॅश घेतलाय. 2 मिनिटं निखिलशी चर्चा पण करूयात. चला 100 रुपयाचं पारितोषिक कमलाकर म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जातोय. फिल्डिंग लावा यशोदा महाराज संघाला विनंती आहेत. निखिल 100 रुपयाचं पारितोषिक मिळायला कसं वाटतंय? खूप आनंद होतोय. खऱ्या अर्थानं झेल सुटला त्याच्यानंतर तो तुझ्या हातामध्ये आला, असं वाटलं होतं की तू तुझ्या हातामध्ये कॅच येईल? मी कॅचवरच ट्राय केलेला. पण तिथे त्यांचा षटकार पण गेलेला त्यामध्ये. हो, तो त्याच्या हातातून निसटला आणि माझ्या हातात आला चेंडू. आता 100 रुपयाचं काय करणार? काय नाही, कोणी विकेट घेतला यश प्लेअर आहे त्याला देणार. त्याने सांगितलं हे पारितोषिक भेटलं तर ते मी यशला लावणार आहेत. नक्कीच. आणि त्याला समाधान असेल की बाबा हाताला काहीतरी लागलं, कारण काल जवळ आलेला मॅच गमावला होता, त्याच्यामुळे हाताला काहीतरी लागले. दीपक भोईर साहेबांचा सन्मान करूयात. चेतनदादा भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सन्मान या ठिकाणी केला जातो चेतनदादा यांच्या शुभ हस्ते. दीपकजी भोईर साहेबांचा सन्मान केला जातो. स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य 1000 रुपयाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं, त्याबद्दल धन्यवाद. दीपक भोईर साहेब मनापासून आपला धन्यवाद असणार आहेत. जावेद माझ्या दिशेने कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा ते जॉईन आहेत. व्हॉइस ऑफ नारंगी द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर जॉईन असणार आहेत. धन्यवाद. चला आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया पुन्हा एकदा शिरगाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. विनायक पाटील यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. श्यामनं जर हॅट्रिक घेतली, 3 विकेट घेतले तर 1000 रुपये. त्याचप्रमाणे विशाल आणि महेश यांनी 3 षटकार लगावले तरी सुद्धा 1000 आहे. चला वेळ 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 जास्त आहे. तर हेमंतजी पाटील यांच्याकडनं श्याम साठी प्राइज आहे 3 विकेटसाठी, 5 हॅट्रिकसाठी. बबलूभाई पण आहे, कारण बबलूभाई आले तिकडे. 3 विकेटसाठी हेमंत पाटील यांच्याकडे कॅश प्राइज. आणि विशालचा विकेट जर काढला तर 100 रुपये श्यामसाठी. अशोक पाटील यांच्याकडनं आहेत. पण सुरुवात झाले पहिल्या चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे 3 विकेटसाठी. हेमंत पाटील यांच्याकडनं 5000 रुपये. 3 षटकार जर ठोकले या महेश पाटील किंवा विशालनं यांच्यासाठी विनायक पाटील यांच्याकडनं 1000. 3 विकेट जर घेतले श्यामनं तर 1000 आहेत. ना मजा येणार, कारण की असे दोन्ही खेळाडू आहेत, विशाल आहेत, महेश आहेत, ज्यांच्यामध्ये श्रमता, ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहेत. असे 2 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला घनश्याम भोईर ज्यांच्यामध्ये श्रमता, या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. फक्त एका गोष्टीची विनंती आहे, वेळ जास्त घेऊ नका. वेळ खूप महत्वाची आहे. जास्त वेळ घेतला तर कदापि मॅच तो चांगल्या पद्धतीने नाही रंगणार. नक्कीच. विनायक पाटील यांच्याकडनं धनंजय पाटील जे समालोचक आहेत, मागच्या काही वर्षामध्ये समालोचक करताना भरपूर काही प्रगती ज्याने केलेली आहेत, त्यांच्याकडनं सुद्धा विनायक पाटील यांच्याकडनं त्यांच्यासाठी खास प्राइज आले. तर धन्यवाद विनायकजी. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसरा बॉल घनश्याम भोईर पुण्यात तयार आहेत. स्ट्राईक एंडवरती विशाल पाटील. फटका खेळायचा प्रयत्न, टॉप दी बॅट लागलाय. बॉल बरोबर बॅटच्या अगदी टोला लागलाय. तिथून फटका खेळायचा होता ऑन साईडला, परंतु मोठा फटका कन्वर्ट नाही करू शकले. धावा फलकावरती 4 धावा. तुकाराम सर 66 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. एक चांगली सुरुवात करायची आहे विशाल किंवा महेश पाटील या दोघांनाही. नक्की 66चा उल्लेख ना. 6 तुम्हाला मारायचे आहेत. प्रत्येक सिक्सरसाठी 100 रुपये. हर्षद गावड लागोपाठचे 3 षटकार आले तर 1000 रुपये हर्षद गावड. विशालसाठी प्राइज आहे. पुन्हा एकदा श्यामचा जो राईट मोड देखील मारा स्ट्रायकरला विशाल. टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक थोडंसं दूरवरती आहेत. कडेला लागला होता चेंडू, जोपर्यंत फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आणि शिरगाव प्रीमियर लीग कालच्या दिवसापासून या स्पर्धेला जोडण्याची संधी आम्हाला देखील प्राप्त झाली, त्याबद्दल आयोजकांचं देखील मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. या स्पर्धेच्या निमित्तानं समालोचक धनंजय पाटील यांच्या जोडीनं समालोचक करण्याची संधी मिळाली, आपलं मनापासून आभार. नक्कीच तुकाराम सर, आपण मोलाचा वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना खऱ्या अर्थानं आपण रिझवण्याचं काम केलं, त्याबद्दल आपलं मनापासून आभार आहेत. मोलाचा वेळ आपण दिलात. फुलटच बॉल कन्वर्ट केलाय. बॉल चाललाय तिथून निघून. क्षेत्ररक्षक सौरभ पाटील वेगाने येत आहेत. आणि तुकाराम सरांचा खास करून धन्यवाद का करतोय, कारण की शुक्रवारच्या दिवसामध्ये नाईट स्पर्धेमध्ये होते.
म्हणजे कासारवडोलीच्या स्पर्धेमध्ये नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी समालोचन केलं. गुरुवारच्या दिवशी आम्ही नारंगीच्या मैदानावरती एक स्पर्धा समालोचन केली. त्याच्यानंतर शुक्रवारी नाईट करून सकाळी 4 ते 5 वाजता ते बरोबर या मैदानावरती पोहोचलं. त्यामुळे विशेष आपलं धन्यवाद असणार आहेत. 3 विकेटसाठी हेमंत पाटील बबलू यांच्याकडनं कॅश प्राईज आहे. लागोपाठचे 3 विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज लावले 5,000 रुपये. आता कॉमेंट्री कमी आणि प्राईज जास्त आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी होणार आहेत. म्हणून म्हटलं ना एक ऑडिटर ठेवला तर बरं आहे कारण तो बरोबर हिसाब किताब बरोबर राहील. 5 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहे धावफलकावरती 66 धावांचा पाठलाग आहे. नक्कीच 5 बॉलचा खेळ संपलाय. 7 धावफलकावरती आतापर्यंत लगावलेत. शेवटचा बॉल बाकी आहेत. घनश्यामनं कमबॅक केलाय असं म्हणावं लागेल कारण पहिल्या बॉलवरती त्याने चौकार केल्यानंतर पाठीमागचे 4 बॉल त्याने चांगले टाकलेत. शेवटचा बॉल आक्रमण. शेवटच्या बॉलवरती डिमांड होता मोठ्या फटक्याची. महेश पाटील यांनी बॉलला पाठवलाय खूप दूरवरती. 6 रन. तांबडी तांबडी चमकते उन्हात लका 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 लका. तांबडी तांबडी चमकते ऑनगोईंग मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 66 धावांचा पाठलाग आहे. जवळपास 14च्या आसपास ते म्हणजे या सरासरी गेले तर 65 वरती पोहोचतील पण 1 धाव जास्त करायचे 1 रन जास्त करायचे आहेत. 66 धावांचा पाठलाग आहे. हा सर्व प्रेक्षक वर्ग सध्या डीबीएनच्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. जो आता यशोदा महाराज या टीमला सपोर्ट करणारा प्रेक्षक वर्ग हेमंत पाटील आणि त्यांचे सर्व सपोर्टर. त्याच्या बाजूला जर पाहिलं तर क्वालिटी बॉईज चे समर्थक देखील तिथे भरपूर संख्येने आहेत. शिरगाव ग्रामस्थ देखील भरपूर आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये करायचे त्या 53 बरोबर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 13 धावा कंपॅरिझन जाणून घेऊयात. पहिल्या षटकामध्ये तिथे किती होत्या इथे किती आल्या ह्याही गोष्टी प्रेक्षकाला दाखवूयात. पहिल्या ओव्हरमध्ये कंपॅरिझन मध्ये यशोदा महाराज संघ 10 वरती होता आणि क्वालिटी बॉयज 13 वरती आहेत. फक्त घाई करा. आम्ही सातत्याने याच गोष्टी सांगतोय. प्लीज विनंती आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला सातत्याने या गोष्टी सांगाव्या लागतात. फेअर गेम थोडा खेळण्याचा प्रयत्न करा जेणेकरून उशीर होणार नाहीत. समोरच्या टीमने टाइम वाचवलेला आहे. सेकंड ओव्हर. पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय. बॉल चाललाय सीमा रेषेच्या पार 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 पार. 6 थँक्यू. वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा नाही तर काय माहिती होईल माहिती का तुमचा चांगला वेळ पण निघून जाईल. वेळ महत्वाची आहे. तुमचा चांगला वेळ देखील निघून जाईल. पहिल्या चेंडूवरती षटकार. शुभमच्या पहिल्या चेंडूवरती षटकार टोकून इरादे स्पष्ट केल्यात. विचारलं की हा फायनलचा मॅच आम्हाला काही करून जिंकायचं आहे आणि जिंकायचं म्हटलं की वेळेवरती आपला पत्ते बाहेर काढणं गरजेचं आहे आणि तेच केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार. आकुटप्याचा चेंडू आहे. मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक आहे दूरवरती. श्याम भोईर आल्यात आणि श्याम भोईरनं टिपलाय हा महत्वाचा झेल. विशाल बाद. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा. बैंड बजा है बैंड बजेगा. जश्न चला है जश्न चलेगा. ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा. आइला रे आइला आत्तीचा माइला. बँड बाजा बारात सर्व काही येणार. फक्त बाराती कोण क्वालिटी बॉईज की दुसऱ्या बाजूला यशोदा महाराज. नक्कीच. आणि एक पारितोषिक आलंय शुभम यांच्यासाठी. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. शुभम पाटील यांच्यासाठी निखिल पाटील यांच्याकडून ते पारितोषिक असणार. थोडंसं पारितोषिक यापूर्वी उल्लेख झाला होता परंतु तिथे विकेट येत असताना आपण पाहिलात घनश्याम भोईरनं घेतलेला कॅच आपण मैदानावरती पाहिलेला आहेत. आणि तुकाराम सर या शुभमनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये डॉमिनेट केलेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यानं दाखवलाय. म्हणजे जसं तुम्ही काल उल्लेख केला होता बाबा इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट काय असतील त्या लिस्टमध्ये शुभम आहे. त्या लिस्टमध्ये नक्कीच. आणि तोच खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शुभम समोर हर्षद म्हात्रे जयदुर्गा रायपाड संघाचा खेळाडू. फटकाव्यामध्ये खेळलाय. सेफ शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट 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 मैदानावरती आलाय. हर्षद म्हात्रे मैदानाच्या बाहेर स्वस्तामध्ये परतलाय. आणखीन एका विकेटचं पतन. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला.
विकेट विकेट विकेटची डिमांड होती. विकेट मैदानावरती घेतला आहेत आणि विकेट आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये गोष्टी काय घडल्या आहेत. निखिल पाटील कडून आपण पर्यंत 200 रुपयाचा प्राइज असणार आहेत या खेळाडूसाठी. जतीननं कॅश घेतला म्हणून 200 रुपयाचा प्राइज आहे. धीरूभाई यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहेत. ऑन हॅट्रिक सध्या गोलंदाज शुभम हॅट्रिक वरती आहेत. 2 विकेटांना घेतल्यात, मोठ्या विकेटांना घेतल्यात. या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. फिल्डिंग मध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. दबादफलकावरती 19 2 गडी बाद. हॅट्रिक वरती गोलंदाज पोहोचलाय. 2 बॉलवरती 2 विकेट आलाय. पुढचा बॉल फटका मध्ये खेळला. हॅट्रिकची संधी. फटका फसलाय का? हो फसलाय, परंतु झेल सुटलाय झेल मैदानावरती झेल सुटलाय. जीवनदान मिळालाय. या जीवनदानाचा फायदा होईल. साहिल पाटील यांचा झेल सुटलाय. आणि साहिलचा झेल सोडणं म्हणजे मागच्या सामन्यामध्ये जी खेळी आली होती ना 8 चेंडूवरची ती खेळी आपण पाहिले. 23 धावांची महत्वपूर्ण इनिंग साहिलनं साकारली होती. त्याचा झेल सुटणं मॅच मधला थोडा टर्निंग पॉइंट ठरू शकेल. पण शुभमनं नो डाऊट जसं तुम्ही उल्लेख केला प्रभावित करणारी कामगिरी शुभमनं केले. स्ट्रायकरला महेश पाटील. हुकमाचा एका प्रमुख फलंदाज आहे. हुकमाचा एका आहे. आवाज बाहेरनं देखील चाललाय. भरपूर काही चाललंय तिथे. काय करावं काय करू नये, कसं करावं कसं करू नये, केव्हा करावं कधी करू नये, कसं खेळावं कसं खेळू नये, खेळायचं कसं, खेळवायचं कसं, खेळवत ठेवायचं कसं, या सर्वांवरती चर्चा चालले. हा चेंडू चालला लांब 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 वरचा उत्तुंग असा षटकार. आहे ना कधी झुकत नाही. त्याचं नाव आहे महेश पाटील आणि त्याच्याकडे ती स्ट्रेंथ आहे मोठे फटके खेळण्याची. महेश जर या मॅच मध्ये खेळला ना तर या मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा लागणार. आणि तुकाराम सर हा खेळाडू असा आहे ना जो नेहमी संकटामध्ये असताना भरपूर मॅचेस त्यांना जिंकून दिल्यात. फक्त एका गोष्टीची विनंती, 25 सातत्यानं ते सतत की वेळ आहे त्या वेळेमध्ये सर्व काही गोष्टी होणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि हा महेशचा विकेट जर घेतला तर हेमंत पाटील बबलू यांच्याकडनं 1000 रुपयाचं. बगरू बीट केलं होतं या चेंडूला वेगामध्ये बदल केला होता. आणि महेश पाटील यांचा उल्लेख नक्कीच तुम्ही केला. नेहमीच म्हणजे जो रोल आपल्याला दिलाय मग त्या शिरगाव स्पोर्टकडनं खेळताना आपण या खेळाडूला पाहिलंय. जी भूमिका दिली आहे ती भूमिका योग्य पद्धतीनं त्यानं वटवली. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा 27-27. सन्मान करूयात. मंचावरती दीपकजी गावडे साहेब उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य त्यांचं आपल्याला लाभलेलं आहे. दीपक गावडे साहेबांचा सन्मान आपण करतोय. मी हा सन्मान करण्यासाठी नितीनदादा गावडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. दीपकजी गावडे साहेब या स्पर्धेसाठी मात्र मोलाचं सहकार्य त्यांनी आपल्याला केलं त्याबद्दल त्यांचा सन्मान केला जातो. नितीनदादा गावडे यांच्या शुभ हस्ते दीपकजी गावडे साहेबांचा सन्मान. रन झाल्यात धावफलकावरती आपण स्कोर कार्ड वरती रन जर पाहिलं तर 27 झाल्यात. 18 बॉल मध्ये रन करायच्यात बरोबर आपण पाहिलं तर 39. तुकाराम सर डिफिकल्ट तर नाहीये, ह्या धावा होऊ शकतात. म्हणून म्हटलं की महेश पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा असणार, काहीतरी या मॅच मध्ये इंटरेस्टिंग कहाणी असणार आणि ती सध्या घडते. आणि मोठं बॅटल आहे महेश पाटील वर्सेस घनश्याम भोईर. बॅटल मोठा आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंच सांगतात वाईड आहे. वाईड बॉलचा इशारा. हे बॅटल मोठा आहे. ही लढाई ना महेश पाटील वर्सेस घनश्याम भोईर नाही, ते ट्रॉफीसाठी आहे. ट्रॉफी कोण कोणाला खेचणार कारण हे षटक ठरवणार ट्रॉफी कोणाच्या बाजूने जाणार. रिप्ले DRS घेतलाय का रिव्ह्यू पंच? ओके रिव्ह्यू. तडंबर चला तडंबर या तिसरे पंच आपण पहा. तिसरे पंच पाहता तोपर्यंत आपण चर्चा करतो या शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून काही जे प्रस्तावित खेळाडूंनी त्यांनी अपेक्षेप्रमाणे खेळ केलाय, काही अपेक्षा भंग देखील झाल्या आहेत, पण अशी नावं देखील आली आहेत कदाचित ती थोडीशी मागे होती, पण या शिरगाव प्रीमियर लीगने त्यांना उजेडात आणण्याचं काम केलंय. चला तडंबर आलाय. व्हाईट बॉल जो ऑनफिल्ड डिसिजन आहे तो मात्र कायम राहणार आहेत आणि रिव्ह्यू गमावलाय टीम यशोदा महाराज संघानं. वाईड आलाय दबादपलक्यावरती जर पाहिलं तर वाईड ना आता वाढल्यात. टीमची टोटल धावसंख्या दफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात 28 धावा. पुढचा बॉल घनश्याम स्विचिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे स्ट्रोक घ्यायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न करतायत नाही. महेश ते सांगितलं थांबण्याची गरज आहे.
अशा वेळी तुकाराम सर आपण म्हटलं की महत्वाचा बॅटल आहे घनश्याम वर्सेस महेश पाटील आणि महेश पाटील यांच्या बॅटमधून जर 3 षटकार आले तर भीमसेन दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. तसेच विनायक पाटील शाखा प्रमुख यांच्याकडून देखील 3 षटकारांसाठी महेश पाटील यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तुकाराम सर नक्की म्हणून मी सांगितलं ना, हे षटक कदाचित ठरवेल कोण टुर्नामेंट जिंकणार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव चेंडूवरती पूर्ण. जसं नेहमी म्हणजे प्रशांत नेहमी सांगतात ना, इस ओव्हर के बाद पता चलेगा ऊट किस करवट बैठेगा. कोणत्या बाजूला जाणार हा मॅच, क्वालिटी की दुसऱ्या बाजूला यशोदा महाराज. सेलिब्रेशन तर अगदी दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर समर्थक तर एकच आहेत, पण आज मॅच तुम्हाला खेळावा लागेल, एकमेकांच्या अगेन्स्ट सामना खेळावा लागेल. रन झाला 29. पुढचा बॉल ऑप्टमच्या बाहेर राखण्याचा प्रयत्न, पंच मात्र वळतात, एक्सरसाइज करतात, संध्याकाळच्या सत्रामध्ये सांगतात वाईट बॉल, एक्स्ट्रा रन काउंट केले जात आहेत आणि अशा मॅच मध्ये एक्स्ट्रा रनचं देखील महत्व तुकाराम सर खूप महत्वाचं असतं. वाईट आलाय धावा दपलक्यावरती. नक्कीच कदाचित खलनायक साबित होतील. एक्स्ट्रा रन या एक्स्ट्रा रन आहे ना, एक्स्ट्रा लाज करून जातील या मॅच मध्ये. महत्वाचं आहे षटक. पुन्हा एकदा घनश्याम भोई स्ट्रायकरला फलंदाज साहिल अजून एक बाहेर अजून एक त्या वाईट चेंडूचा इशारा केला जातोय. पण कालही असं घडत होतं. कालही घनश्याम भोईर यांनी असं 2-3 वाईट टाकले होते. त्यानंतर ज्यावेळेला गाडी ट्रॅकवरती आली ना, मग सुसाट जसं बाजूला बुलेट ट्रेन गेले ना, त्या वेगानं त्यांची गाडी गेली होती. या वाईटनं धावफलक जाऊन पोहोचलाय 31. आजच्या दिवसामध्ये साहिल या खेळाडून देखील डॉमिनेट केलं, त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला, त्यामुळे नजरा सध्या त्याच्यावरती देखील असणार आहेत. घनश्याम भोईर वर्सेस साहिल पाटील सामना रंगलेला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, फायनलची मॅच. स्लोवर वनचा मारा केला, तिथून मात्र विकेट किपर अजय पाटील बीट होताना पाहायला मिळत आहेत. पाठीमागे रन घेण्याचा प्रयत्न होतोय, पंच दर्शवतात 22 माध्यमातून ही रन कंप्लीट होईल. आणि जसं आपण उल्लेख केला मागच्या बॉलवरती की घनश्याम भोईरनं काल असंच केलं होतं, एक वाईट टाकल्यानंतर एक चांगला बॉल टाकायचा, त्याच्यानंतर तो बीट करण्याचा प्रयत्न करतोय. इथेही चांगला बॉल टाकलात, पण विकेट किपरच्या माध्यमातून 1 रन बाईकच्या माध्यमातून आला. नक्कीच फक्त तिथे 1 रन नाही आले, महेश पाटीलला स्ट्राईक आलाय. जास्त महत्वाचं आहे, फक्त 1 रन नाही आले, महेश पाटीलला स्ट्राईक आलाय. स्ट्रायकरला महेश पाटील समोर खेळाय. वन बाउन्स. मी म्हटलं फक्त 1 रन नाही आले, स्ट्राईक महेश पाटील आलाय आणि त्याने स्ट्राईक केलाय, चौकार. गाण्याची पण कमाल आहे. आता सांगता झुकाने वाला चाहिए आणि पुष्पा सांगतोय झुके का नाही दोन्ही आहेत ते सांगतात. पण आता मैदानावरती 2 खेळाडू आहेत ना, एका बाजूला घनश्याम आहे, दुसऱ्या बाजूला महेश पाटील आहेत. ते काय सांगतात माहितीये, जसं पुष्पा सांगतोय झुके का नाही, हे दोन्ही खेळाडू सांगतात रुके का नाही, थांबणार नाहीयेत जोपर्यंत ट्रॉफी जिंकणार नाहीयेत. नक्कीच प्रयत्न महेश पाटील करतात आणि हा खेळाडू देखील आपण पाहिलं तर खूप चांगली सध्या कामगिरी करतोय. गोलंदाज तयार, पुन्हा घनश्याम. चांगला बॉल टाकलात महेश पाटील यांच्या अगेन्स्ट. एक बॉल चांगला टाकलात, एक बॉल वरती मोठा फटका येतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 36 धावा, 2 गडी बाद. प्रयत्न घनश्याम देखील करणार, ओळखण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. 1.5 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेल फेकलेत, 21 धावा त्यांनी खर्च केलेत आणि टीमची टोटल धावसंख्या 36 धावा, 2 गडी बाद. 13 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडूचा खेळ आहे, 30 धावांची आवश्यकता आहे. हा महत्वाचा चेंडू आहे, डॉट बॉल, सिक्सर, भरपूर काही जाईल या मॅच मध्ये. डॉट बॉल आलाय, बघूया. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ संपलाय. चांगले षटक हाताळलेत. या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर जास्त धावा नाही आल्यात, 9 धावा आल्यात. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे त्या 30, 12:30 जसे वाजतात तसं 12:30चा हा मॅच आहे. 1-2 ऐकूया आणि येऊया. 12 बॉल 30 रन. डिबेंच्या स्क्रीनवरती सूर्य जो मावळतीला चाललाय आणि प्रत्येक जण काय करतो माहिती का, उगवत्या सूर्याला नमस्कार करतो. पण मावळत्या सूर्याचं सौंदर्य काहीसं वेगळं असतं आणि ते बघण्यासाठी भरपूर जण कोण माउंट आबूला जातो, कोण कन्याकुमारीला जातो, कोण महाबळेश्वरला सनसेट पॉईंटला जातो. पण त्याच्यापेक्षा चांगला सनसेट आहे ना आपल्या इथून पण दिसतो, जो बरोबर समुद्रामध्ये जातो. सनसेट पॉईंट जो माउंट आबूला आहे,
कन्याकुमारीला आहे, बरेच जण महाबळेश्वरला ते बघितलं सनसेट पॉइंट बघण्यासाठी जातात, पण त्याच्यापेक्षा चांगला सनसेट आपण या ठिकाणाहून देखील पाहू शकता. कंपॅरिझन पहा, आफ्टर 3 ओव्हर्स मध्ये काय घडलं होतं ते सध्या स्क्रीनवरती दाखवलं. आफ्टर 3 ओव्हर्स यशोदा महाराज संघ होता 27 ला 2, क्वालिटी बॉयज आहे 36 ला 2. आतापर्यंत ते पाहायला मिळाल्यात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत. 12 बॉल मध्ये लक्ष मैदानावरती असणार. 30 धावेच अजय पाटील मैदानावरती आल्यात. दुसऱ्या बाजूला एका बाजूला साईला चांगला खेळ करायचा आहे, महेश पाटीलला चांगला खेळ करायचा आहे आणि तुकाराम सर 12 बॉल मध्ये 30ची मॅच म्हणजे या षटकामध्ये किमान 12-15 धावा येणं गरजेचं आहे. नक्कीच कमीत कमी 3 मोठे फटके तीन मोठे फटके एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. कमीत कमी 4 आले तर मजाच आहे, पण कमीत कमी 3 मोठे फटके पाहिजे. अजय यांनी जर विकेट घेतला महेश पाटील यांचा तर कौशिकजी यांच्याकडनं 1000 रुपये. कुठे चेंडू होता, क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण, भले जेल नाही झालाय पण चांगलं फिल्डिंग झालंय. अजयसाठी कॅश प्राइज आहे. कौशिकजी आता सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. जर तुम्ही महेशला बाद केलं तर 1000 रुपये. अजयनं 3 डॉट बॉल टाकले, 3 विकेट घेतले तर शाखा प्रमुख विनायक पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. शिरगाव मास्टर 40+ कडून महेश याने षटकार मारले 3 तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. ओ फटका मात्र मागे चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आशिष भोईर बीट झालाय. शॉट फाईन लेगला फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉलला शेवटी अडवलाय. 2 धावा कंप्लीट. डाव्यांसाठी धाव पळापळ सर्व काही सुरू झालेलं आहे, कारण फायनलची मॅच आहे. इथे लढायचं आहेत आणि दोन्ही संघ आता एकमेकांना नडतायत. बिलकुल थांबायचं नाही, गड्या थांबायचं नाही, लढायचं आहे इथे. आणि आशिष भोईर आले होते, पहिला तर वाटलं झेल टिपण्याचा प्रयत्न करतील पण नाही झालाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. समीकरण बघणं गरजेचं आहे. 26 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्ट्रायकर साहिलचा फटका. आपण का फटका. 440 वोल्टचा झटका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. वा काय शो खेळला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा राऊंड विकेट गेले. फटका खेळला साहिलनं हिल करून टाकणारा हा कडक सिक्सर मारलाय आणि म्हटलं की साहिल अंबी किसी से कम नाही हे मैदानावरती दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत. ही मॅच मात्र खूप महत्वाची आहे. साहिल सध्या मैदानावरती क्वालिटी बॉईज संजय पाटील नील पाटील यांच्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावतायत. दुसऱ्या बाजूला अजय टीम यशोदा महाराज संघ प्रयत्न करतायत. आणखीन एक फटका खेळलाय, तो चाललाय का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहूयात. क्षेत्ररक्षक पोहोचले बॉलवरती, कॅच कॅरी केलात आणि साहिल यांची विकेट आता मात्र मैदानावरती मेल. एक तेरी एक मेरी और बीच में विकेट गिरी, आउट. बिलकुल जसं तुम्ही उल्लेख केला, एक तेरी मेरी बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. हा खेळ मैदानावरती चाललाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर आलेला विकेट. समीकरण इंटरेस्टिंग आहे. 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडू मध्ये बरोबर 16 रन करायचे. बघूया रन 10 झाले 20 करायचे. 8-20 8 चेंडू आणि धावा करायचे त्या 20. आता काही इकडे चर्चा चालली ना, काही सांगतात होतील आणि काही सांगतात रोखतील. पण आता काही जण सांगतात की मॅच जर शेवटपर्यंत गेला तर तो सुपर ओव्हर मध्ये पण जाईल, असे काही जण सांगतात. बघूया चला, सुपर ओव्हर मध्ये गेला तर मजा अजून वाढणार आहेत. पंच सांगतात बाबा इथेच 8-20 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. नील टीम ऑनर ऑन स्ट्राइक 8-20. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. चेंडू जातो डीप वरती. क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. थ्रो आलाय. 7 चेंडूचा कॅच शिल्लक 7 चेंडू मध्ये करायचे ते 19 धावा. शेवटचा बॉल आहे हे षटक, ज्याच्यामध्ये षटकार आलाय, विकेट आलाय. 7 बॉल 19 रन. 7 बॉल 19 ची गरज. किरण गावडे पॉइंटला तर त्यांनी कॅच घेतलात तर शाखा प्रमुख विनायक पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असेल. तसेच शिरगाव मास्टर संघाचे आपले भीमसेन जे त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. पहा, एक कॅच साठी 1000 रुपयाचा पारितोषिक लागलंय किरण गावडे यांना. अजयनं जर आता महेशचा विकेट घेतला तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे विनायक पाटील यांच्याकडून आणि महेशनं षटकार मारला तर भीमसेन यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. काय पारितोषिक लागले. चला बाजूबाजूला आहेत, आजूबाजूला आहेत दोघे. मॅच चाललाय आजूबाजूला. फटका चाललाय सीमा रेषेजवळ.
झेल टीमला गेलाय. विकेट 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 गडी बाद. 1000 रुपयाचा पारितोषिक विनायक पाटील यांच्याकडून दिला जाणार आहे. हाय सुंदर अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. सुंदर असं संगीतमय वातावरण आपण ऐकतात आणि अजय पाटील यांच्या त्या विकेटसाठी विनायक पाटील शाखा प्रमुख यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाणार आहे. फक्त एका गोष्टीची विनंती, यशोदा महाराज चला जास्त वेळ घेऊ नका. घनश्याम प्लीज प्लीज थोडस फेअर गेम खेळा, जास्त वेळ जाऊ देऊ नका, कारण वेळ खूप महत्वाची आहे. सामना आपल्याला बरोबर उजेडामध्ये खेळायचा आहे. सामना जर कुठला कॅच घेतला तर विनायक पाटील यांच्याकडून त्याला 500 रुपयाचा प्राइज मिळणार आहे. चला आणि हा कॅश प्राइज लावणारे बघूया आपण. विनायक पाटील असतील, भीमसे असतील, बरोबर आजूबाजूला आहे. आणि त्यांनी सांगितलंय त्या मराठी सिरियल चालू आहे ना, थोडं तुझं थोडं माझं, हा खेळ चाललाय. थोडं तुझं थोडं माझं हा खेळ आहे. 6 बॉल 19. तुकाराम सर, सध्या कंपॅरिझन पाहिलं तर तिथे 45 ला 2 होते 4 ओव्हरमध्ये, इथे क्वालिटी 47 ला 4 आहेत. रन मध्ये पुढ्यात विकेट जास्त गमावलेत, पण रन कुठे आल्या होत्या? ज्यावेळी शेवटी क्वालिटी संघ गोलंदाजी करत होता ना, यशोदा महाराज संघाने शेवटच्या 17 मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये त्या घनश्याम भोईरनं मारलेल्या रन होत्या. त्यामुळे महत्वाच्या असणार आहेत या 6 बॉलमध्ये त्या धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागणार आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 18 मारल्या होत्या. 18 आता त्याने 18 केल्या होत्या. तुम्हाला 19 करायचे आहेत. त्याने 18 केल्यात. तुम्हाला चला 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 वेळ 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 पंच सांगतात. नाही तर बघा मोमेंटम तुमच्या बाजूने आहे. मोमेंटम त्या बाजूला जायला वेळ लागला नाहीये. मोमेंटम जो हवा किधर रहता है ये दिखाई नहीं देता, ये महसूस करने वाली चीज है. 6 चेंडू 19. 6 चेंडूचा खेळ 19 धावांच्या आवश्यकता. पहिला डॉट बॉल निर्धाव चेंडूची संख्या 5 बॉल 19 रन. नक्कीच कल्पेश पाटील यांच्यासाठी विनायक पाटील शाखा प्रमुख यांच्याकडून पारितोषिक असणार आहेत. सलग 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. कल्पेशनी मॅच जिंकवली तर चेतन किनी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ हो, नील पाटील सध्या स्ट्रगल करतात. धाव घेण्याचा प्रयत्न, कल्पेशला स्ट्राईक हवी आहेत, पण मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? तिथून नील पाटील मैदानावरती असतील, कल्पेश पाटील मैदानाच्या बाहेर जातील. रनआउटच्या माध्यमातून विकेट गॉन. रोहित मात्र यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं. रोहित मात्र आपलं स्वागत, विनंती असेल आपण मंचावरती या. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात कल्पेश पाटील. 4 बॉल मध्ये 19 काढले तर क्वालिटी बॉईजला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. समोर फटका खेळलाय, चांगला फटका खेळलाय. चेंडू मात्र फील केलाय, अडवल्या बॉलला. एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही करणार. एका जागेवरती समाधान. 3 बॉल मध्ये आता 18ची गरज आहे. 3 चेंडूवरती 3 षटकारांची आवश्यकता आहे, पण पहिला 1 षटकार आला तर 3 काउंट होतील. 2000 जर 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 2000 रुपये. 2000 रुपये. 3 वरती 3 षटकार. फटका आलाय कहाणी में ट्विस्ट आलाय. नो 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 नो, कमरेच्या वर भीमर, चेंडू सीमारेषा पार. कहाणी बदलले म्हणून फिल्डिंग करणाऱ्या टीमला सांगितलं ना, बाबा वेळ घेऊ नका, नाहीतर वेळ बदलायला वेळ लागणार नाही. पहा, वेळ बदलले, खेळ बदललाय. मैदानावरती कल्पेश पाटील ठोकलेला हा चौकार पाहू शकतात ऍक्शन रिप्ले मध्ये. कमरेच्या वरती चेंडू पाहायला मिळालात. बरोबर पाठीमागे स्ट्रोक खेळला, लॉंग लेगला क्लिअर करत असताना चौकार आलाय. मॅचचं समीकरण बदललंय. येणारे बॉल 3 बॉल मध्ये 13 धावेचं लक्ष. वेळ कोण घेणार, कोणाची वेळ बदलणार, कोण या टायमामध्ये मॅच बदलणार, याची चर्चा सध्या मैदानावरती रंगले आहेत. SPL सीझन 4 रंगताना पाहायला मिळत आहेत. 2 6 साठी निकेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहेत. 3 मध्ये 13. फ्रीचा बॉल समोर फिरकावला, फटका. घनश्याम भोईर आहेत त्या ठिकाणी, फील केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती. रन 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 कंप्लीट करण्यात आलाय. 2 मध्ये आता 12 करायचे आहेत. जे काही करायचे आहेत संघ मालक
एका बाजूला नील पाटील आहेत, त्यांनाच करायचंय. बिलकुल आता संघ जिंकायचा आहे तर नीलला काहीतरी फुल फेल करावं लागणार आहे. फुल फेल दोन चेंडू वरती 12 धावा. चला एकदा टाळ्यांचा गजर प्रेक्षक हो, तुम्ही तरी करा, कारण शिरगाव प्रीमियर लीगचं आयोजन नियोजन करताना आयोजकांनी केलेला प्रयत्न तो देखील महत्वाचा होता. जो सक्सेस झालाय त्याला कारण आहे आयोजकांनी केलेला प्रयत्न आणि त्यांनी दिलेली साथ ही महत्वाची. आणि 2-12 यासाठी त्याचे वडील मोहन पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइस दिलं गेलं. 2 मध्ये 12ची गरज. रंगलेला मॅच. नील पाटील ऑन स्ट्राईक. निर्णायक बॉल. ओहो फुल टच बॉल मिस केला बॉलला. चेंडू खेळलाय, चेंडू ऑन साइडला निघून चाललाय. फुल टच बॉल मैदानाच्या बाहेर जाणं गरजेचं होतं, परंतु नील पाटील नाही खेळू शकले शेवटचा. आता बॉल राहिलाय. एक बॉल मध्ये 11 धावेची गरज. मागच्या वर्षामध्ये जे स्वप्न साकार नाही करू शकले ते स्वप्न साकार करण्याच्या तयारीमध्ये सध्या संघ आहे. टीमचं नाव आहे यशोदा महाराज संघ. या वर्षाच्या चॅम्पियनच्या दिशेने वाटचाल करतोय. शेवटचा बॉल. 11ची गरज आणि 11ची गरज असताना बॉल हवेमध्ये कॅच घेतला आणि फायनल जिंकला टीम यशोदा महाराज या संघानं. अभिनंदन चॅम्पियन यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. अभिनंदन हेमंतदादा पाटील आणि त्याची संपूर्ण टीम. बसलाय घोड्यावर यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर. शिरगाव गावाच्या विशी वर्दी मंदिर हाय सुंदर. अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर.